श्री स्वामी समर्थ. पिठोरी अमावस्या मुलांच्या व पतीच्या दीर्घायुष्यासाठी व धनलाभासाठी एक उपाय नक्की करा. श्रावण अमावस्या, पिठोरी अमावस्या, पोळा अमावस्या तसेच दर्श अमावस्या असे देखील म्हटले जाते. तसेच या दिवशी बैलपोळा सण देखील साजरा केला जातो. पिठोरी अमावस्येला स्त्रिया आपल्या मुलांचे रक्षण करण्यासाठी दीर्घायुष्यासाठी उपाय व उपवास करतात. संततीची इच्छा असणारे देखील या दिवशी व्रत पूजा करतात. पितृदोष, आर्थिक अडचणी, घरात भांडण, कलह, इडा पिडा, आजारपण दूर करण्यासाठी 100% प्रभावी उपाय जाणून घेऊयात. पितरांना तर्पण सोबतच ही तिथी धनदेवतेच्या पूजेसाठीही अत्यंत फलदायी मानली जाते. मुहूर्त सोमवार 2 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 5:21 ते 3 सप्टेंबर सकाळी 7:24 पर्यंत श्रावण अमावस्या राहील. या अमावस्येला पिठोरी अमावस्या म्हणतात. 1. अमावस्येच्या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर देवाचे नाव घेऊन पिठाच्या गोळ्या बनवा. आता हे पिठाचे गोळे जवळच्या नदी किंवा तलावातील माशांना खायला द्या. या उपायाने तुमच्या आयुष्यातील अनेक समस्या कमी होऊ शकतात. 2. पिठोरी अमावस्येच्या दिवशी काळ्या मुंग्यांना साखर मिसळून पीठ खाणे फायदेशीर आहे. असे म्हटले जाते की असे केल्याने पापी कर्म नष्ट होतात आणि पुण्यकर्म उत्पन्न होतात. हे पुण्यकर्म तुमच्या इच्छा पूर्ण करण्यात मदत करतात. 3. या दिवशी कालसर्पदोष दूर करण्याचा उपाय देखील प्रभावी आहे. या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर चांदीच्या नागाची पूजा करावी. पांढऱ्या फुलांनी ते पाण्यात प्रवाहित करा. कालसर्पदोषापासून मुक्त होण्याचा हा निश्चित मार्ग आहे. 4. जर बेरोजगार व्यक्तीने पिठोरी अमावस्येच्या दिवशी हे उपाय केले तर त्याला निश्चितच लाभ मिळतो. अमावस्येच्या दिवशी एक स्वच्छ लिंबू दिवसभर मंदिरामध्ये ठेवा. मग रात्री बेरोजगार व्यक्तीच्या डोक्यावर 7 वेळा हा लिंबू स्पर्श केल्यानंतर त्याचे 4 भाग करा. यानंतर एका चौरस्त्यावर जा आणि हे लिंबू एक एक करूनही 4ही दिशांना फेकून द्या. यामुळे बेरोजगार व्यक्तीला फायदा होण्याची शक्यता आहे. 5. असे म्हटले जाते की ज्या व्यक्तीकडे कालसर्पदोष आहे त्याने अमावस्येच्या दिवशी आपल्या घरी शिवपूजा आणि हवन करावे. 6. धन संपत्ती मिळवण्यासाठी अमावस्येच्या रात्री वाहत्या नदीत 5 लाल फुले आणि 5 दिवे लावणे फायदेशीर ठरेल. धनप्राप्तीचे प्रबळ योग बनतील. 7. असे म्हटले जाते की पिठोरी अमावस्येच्या दिवशी जर तुम्ही काळ्या कुत्र्याला तेल लावलेली पोळी खाऊ घातली तर त्या क्षणापासून तुमचे शत्रू शांत होण्यास सुरू होतात. 8. अमावस्येच्या दिवशी संपूर्ण घराची साफसफाई करा. 9. या दिवशी घरात कोणताही कचरा ठेवू नका. या दिवशी घरात अंधार नसायला हवा. 10. या उपायाने तुमच्या घरात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही. 11. अमावस्येच्या दिवशी पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी पिठाच्या दिव्यात तिळाचे तेल वापरून मोळीची वात करावी. तसेच दिव्यात काळे तीळ टाका आणि घराच्या दक्षिण दिशेला ठेवा. यानंतर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर कापूर जाळावा. असे केल्याने पितरांची शांती होते आणि पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो. त्याचबरोबर घरातील नकारात्मकता दूर होऊन घरात सुख समृद्धी राहते. 12. जर तुम्हाला तुमच्या पूर्वजांचा आशीर्वाद तुमच्यावर राहावा असे वाटत असेल तर पिठोरी अमावस्येच्या दिवशी तुम्ही तुमच्या पितरांना तर्पण, श्राद्ध आणि पिंडदान करावे. जर तुम्ही तर्पण आणि श्राद्ध करू शकत नसाल तर तुमच्या मृत पूर्वजांच्या नावाने एखाद्या गरजू व्यक्तीला वस्त्र, पैसा आणि अन्नदान करा. कणकेचे गोड दिवे बनवून ते प्रज्वलित करून त्याचे
लहान मुलांचे औक्षण केले जाते। यामुळे त्यांच्या जीवनातील अनेक वाईट गोष्टींची नायनाट होतो। या दिव्यांचा त्यांच्या जीवनावरती सकारात्मक परिणाम होतो, संकट दूर होते अशी मान्यता आहे। या दिवशी देवघरात घरातील सर्व दिवे घासून स्वच्छ करून त्यांचे ते प्रज्वलित करून त्यांची पूजा केली जाते। जर पितृदेवतांना धूप दाखवला तर ते आपल्या मुलांना आशीर्वाद देण्यासाठी येतात। अमावस्येच्या दिवशी दुपारी पितरांना धूप किंवा अगरबत्ती अर्पण करावी। या काळात पितरांचे स्मरण करून त्यांचे ध्यान करावे। तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा। तसेच अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। श्री सद्गुरू स्वामी समर्थ। धन्यवाद।